मध्यंतरी कोथिंबीर खूपच महाग झालेली, पण आता बाजारात गेलेली तेव्हा मला जरा स्वस्त कोथिंबीर भेटली, त्यामुळे मी मोठीच जुडी घेऊन आली। मग काय, कोथिंबीर भरपूर आणलीच होती, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आवडीची ही कोथिंबीर वडी बनवली। या वड्या तर खूपच सुंदर, कुरकुरीत आणि टेस्टी झाल्या। तुम्हाला सुद्धा याची स्टेप बाय स्टेप रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोथिंबीर वडीसाठी आपल्याला लागणार आहे हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर। कोथिंबीर मी निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। कोथिंबीर निवडताना ती त्याच्या कोवळ्या देठा सकट घ्या। त्यानंतर वडीमध्ये घालण्यासाठी एक वाटण बनवा। यामध्ये जास्त काहीच नाही घालायचं, फक्त लसूण, मिरची आणि जिरं घाला। हे खलबत्त्यामधून किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं। आता ही कोथिंबीर बारीक कापून घेऊ। कोथिंबीर मिक्सरला किंवा चॉपरमध्ये बारीक न करता शक्यतो अशी सुरीनेच कापून घ्या। आणि यामध्ये कोथिंबीरचे कोवळे देठ पण घेतले की वडी अजून पौष्टिक आणि टेस्टी लागते। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची। कोथिंबीर चिरून झाल्यानंतर यामध्ये लसूण, मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं। हे मी खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतलंय। त्यानंतर मसाले घालायचे। हळद आहे अर्धा चमचा, धणे-जिरे पूड घालायची 1 चमचा, थोडंसं लाल तिखट। आपण हिरवी मिरची पण घातली आहे, त्यामुळे तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालेल। थोडा हिंग पण घाला, चवीनुसार मीठ घालायचं। अर्धा चमचा ओवा पण घाला, ओवा वडीमध्ये खूप छान लागतो। 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे। आता यामध्येच मी अर्ध लिंबू सुद्धा पिळून घालते। लिंबाने चव तर छान येतेच, पण वडी तळल्यानंतर ती कुरकुरीत होते। लिंबू तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। सगळे मसाले अगोदर कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे, यामुळे मसाले एकसारखे मिक्स होतात। त्यानंतर घालायचं आहे बेसन। मी 1 कप बेसन घेतलंय। सोबतच घालू पाव कप तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने पण वडी छान कुरकुरीत होते। 1 ते 2 चमचे तेल पण घाला, तेलाने वडी खुसखुशीत होते। आता हे हातानेच मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा कोरडंच मिक्स करून घ्या। यामध्ये बेसन पण खूप जास्त घालायचं नाही, कोथिंबीरची टेस्ट जास्त आली पाहिजे, त्यामुळे बेसन वडी बांधण्यापुरतीच घाला। तुम्हाला बेसनचा अंदाज नसेल तर काय करायचं, कोथिंबीर बारीक चिरल्यानंतर ती कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायची आणि त्या कोथिंबीरच्या अर्धे बेसन यामध्ये घालायचं। म्हणजे जर 2 कप चिरलेली कोथिंबीर असेल तर त्यात 1 कप बेसन घालू शकता। तांदळाचं पीठ 1 ते 2 चमचे किंवा पावभाग घालायचं। सुरुवातीला हे कोरडंच मिक्स केलं की नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं। कोथिंबीर सुद्धा ओलसर असते, त्यामुळे यामध्ये जास्त पाणी लागत नाही। तुम्हाला या बॅटरचे रोल बनवायचे असतील तर बॅटर थोडंसं घट्ट ठेवायचं आणि वडी थापून बनवायची असेल तर बॅटर थोडंसं पातळ केलं तरी चालतं। बघा, अशा प्रकारे सैलसर बॅटर भिजवून घ्यायचं। वडी थापण्यासाठी अशी एक जाळीची प्लेट घ्या, त्यावर पळसाचं किंवा केळीचं पान ठेवा। हे मी पळसाचं सुकलेलं पान घेतलंय, यामुळे वडी प्लेटला चिटकत नाही। पान नसेल तर प्लेटलाच तेल लावून त्यावर वडीचं बॅटर थापून घ्यायचं। प्लेटमध्ये हातानेच असं एकसारखं बॅटर थापून व्यवस्थित करून घ्यायचं। वरून पाण्याचा हात फिरवून सारखं करून घ्यायचं। आता यावर थोडेसे पांढरे तीळ घालू। वरून तीळ घातले की वडी तळल्यानंतर ते छान दिसतात। आता वडी वाफवून घेऊया। पातेल्यामध्ये खाली पाणी ठेवायचं। पाण्याला चांगली उकळी आली की त्यावर वडीची प्लेट ठेवून घ्यायची। वडी वाफवण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात। 10 ते 15 मिनिटात वडी तयार होते। सुरीने चेक करून पाहायचं, वडी तयार झाली आहे। आता ही वडीची प्लेट काढून पूर्ण थंड करून घ्यायची। हे पूर्ण थंड झालं की प्लेटमधून काढून घ्यायचं। बघा, आपण खाली पान ठेवलं होतं म्हणून वडी प्लेटला चिटकली नाहीये।
आणि पानाला सुद्धा हे वडीचं बॅटर अजिबात चिटकलं नाही आहे. बघा, तुम्ही बघू शकता अगदी सहज ही वडीचं बॅटर प्लेटमधून निघून येतं. आता याच्या आपण छोट्या छोट्या चौकोनी वड्या कापून घेऊ. वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कापू शकता आणि ह्या वड्या तुम्ही अशाच 5 ते 7 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता. आणि ज्यांना तेलकट चालत नाही ते ह्या वड्या अशाच सुद्धा खाऊ शकतात. ह्या अशाच खायला सुद्धा खूप छान लागतात. पण आपल्याला चमचमीत खायला जास्त आवडतं ना, त्यासाठी ह्या वड्या अशा प्रकारे डीप फ्राय करून घ्यायच्या. वडी छान कुरकुरीत आणि वरून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची. आणि या वड्या तुम्हाला तेलकट नको असतील तर थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बघा, खूप मस्त रंग आलाय आणि दिसतात सुद्धा छान. त्याचबरोबर या कुरकुरीत पण झाल्यात. सगळ्या वड्या तळून झाल्यात. या तुम्ही सॉस, चटणी किंवा जेवणासोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा. त्यासाठी आपले किचन कुक विथ जुईला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.